नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी आणि आज आहे महाशिवरात्रीचा दिवस. तर तुम्हाला माहितीच आहे, आपण गेल्या वर्षी तुम्ही आपल्या चॅनलवरती ब्लॉग बघितला असेल महाशिवरात्रीचा, की आपल्या गावामध्ये किती धमाल असते. आणि आज मेन म्हणजे माझ्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आज. तर आम्ही रेडी होऊन सर्व चाललोय मंदिरात पाय पडायला आपल्या शंकराच्या. तर आणि ऐश्वर्याचं लग्न पण माझ्या जोरीवर होता. तर ऐश्वर्याच्या लग्नाला पण 1 वर्ष झालेलं. आमच्या दोघांचं लग्न सोबतच झाला. आणि आता चालू आहे मी मंदिरामध्ये. डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये, जाऊ पण दर्शन वगैरे करू. आपल्या गावामध्ये आलो, तुम्ही बघताय सर्व गाव सजवलं आहे पूर्णपैकी पेंटिंग करून. आणि जो लायटिंग वगैरे दिसते. तर मंदिरामध्ये गर्दी आहे भरपूर, सर्व लोक बसली तिकडं. आणि आपण आत्याकडे आलो आहे. तर आत्याची दरवर्षी खिचडी असते वाटण्यासाठी इकडे. आणि शीतल दिसते ते बटाटे सोलता ना. आणि इथं काय होतं, साबुदाणा खिचडी. आणि आमच्या ही भारतीय ते बसली इथं बटाटे मसाला. आणि गोचा आनंद येते बटाटे दिसाचा. ए गोचा, गोचू हाय. आणि इथे चिमा दिसते, चिमा ही दीपकची मुलगी. साबुदाणा खिचडी. आपल्याला दत्त्याभाऊ दिसतात. दत्त्याभाऊ काय आजच्या उपासाबद्दल काय बोलणार? उपास आहे ना आज, बरोबरच उपास आहे म्हणा. काय बोलतो गाडी चालू इथं. कोण बघू गाडी चालू इथं, घाटा गाडी बघू तू कसं वाटते आता तुला? छान वाटतो. खिचडी लाईन लागलं दर्शनाला, फुल गर्दी आहे. आपण दर्शन पण नंतर करू. फक्त शंकराची मूर्ती आणि छानशा प्रकारे मंदिर सजवलेलं आहे. काका, कसा असणार आपला प्रोग्राम आजचा? आता सकाळचा अभिषेक झाला का पोरांचा, सावरवाल्यांचा. पुढचा अभिषेक झाल्यानंतर पालखीचा आणि एक बँड येणार इथं 3 वाजता बसत तो 5 वाजेपर्यंत. काय त्याला बोलतात, बैठक. त्यांच्यानंतर मग 4 बँड आपल्या पालखीपर्यंत निघणार. ती 5 वाजता पालखी निघणार. ती येता येता आपल्याला 9 वाजता कधी होणार. मग ती आरती होणार, आरती आणि महाआरती होणार. झाल्यानंतर समाधी होणार. नंतर मग प्रोग्राम आहे. पोरांचा प्रोग्राम ठेवता का नाही प्रोग्राम. दुसऱ्या दिवशी गुरुवारी भंडारा आहे. भंडारा 7:30 8ला भंडारा चालू आहे. आपण मंदिरातून पाया पडून डायरेक्ट आपण आलेलो खारघरच्या इस्कॉन टेम्पलला. तुम्ही समोर बघताय हा मंदिर. हातपाय धुवू आपण आणि डायरेक्ट आपण आरती दर्शनाला जाऊ. सगळं मंदिर बघतोय तुम्ही. काय आहे माम? केल मामला हातलाव. माम. आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आणि बेकार पाय तुटलेत, बेकार. सर्वजण थांबतात इकडे, कोण थांबतच नाही. ॲक्च्युली लाद्या खूप गरम आहेत. पण मंदिर 1 नंबर आहे. आम्हाला गेल्या लगेच दर्शन भेटला. डायरेक्ट आपण दुपारी भेटू 3:30-4 वाजता. डायरेक्ट आपण निघणार ऑफिसजवळ सर्व बरं. डायरेक्ट तेव्हा भेटू आपण. आणि आज खूप मजा येणार आहे. आपले 4 बँड असणार आहेत वाजवायला. आणि 1 बँड बैठकमध्ये, म्हणजे आपल्या गावामध्ये 5 बँड आहेत. 1 बँड आपली बैठक मारेल 3 ते 4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 4:30 वाजता आपली पालखी निघेल. रॅली मिरवणूक निघेल. तर
असा काही कार्यक्रम आहे आजचा. तर आपण जा बाहेर. मम काय पाहिजे मम? आई कसं आहे? बरं गोचूला अनपाक का आवडला गोचूला काय. तर मित्रांनो आपण मस्त सूटबीट घालून रेडी झालेलो आणि प्रॉपर शेडिंगमध्ये आपण मस्तपैकी ड्रेस कोड घातला आणि तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगतो. आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम म्हणजेच आपले 4 ब्रास बँडचे वाजवणार आहेत आणि 1 बँड बैठी मारणार आहेत. म्हणजे आता 3 ते 4च्या दरम्यानमध्ये आता वाजलेले 3:30. तर पहिला बँड बैठक मारेल आणि बाकी 4 बँड असतील ते मिरवणूकमध्ये वाजवतील. पहिलं कालच लॉट्स उडले. तर लॉट्समध्ये पहिला बँड आहे कोलेश्वर, दुसरा सरस्वती, तिसरा मोरिया आणि 4था नंबर आपला आहे. तर असं काही नियोजन आहे. तर डायरेक्ट जाऊ आपल्या ऑफिस जाऊन काय तयार आहे बघू. चला. आपल्यासोबत वंशू आहे जो सामान घेऊन चालतं. लेंगा 5 पदरी माझा कोलीवाडा आणि आपल्या एकविराची प्रतिमा दिसते इथे आणि मोरिया बँड पण रेडी आहे आणि आपली पोरं पण इथे रेडी आहेत. आपला सेटअप पण रेडी आहे. अशा प्रकारे रोटो बांधला आपला आणि हा आपला लोगो दिसतो इथं गीतगंगा ब्रास बँड पुणे कोलीवाडा मस्त गजानन भगत स्थापना आपली 1975. अशा प्रकारे आपला सेटअप झालेला आहे रेडी. तर आपण सर्वजण वादनासाठी सज्ज आहोत आणि भावेश दिसतंय. भावेश काय मग आज काय धमाल होणार आहे? आज आहे पहिले प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या आज पनवेल कोलीवाड्यामध्ये आता जस्ट 5 वाजता आमची पालखी निघेल. पहिला ब्रास बँड यंगस्टर ब्रास बँड पहिला बसला त्यांनी बैठी का तुम्ही त्यानंतर मग पालखी उचलणार तेव्हा 4 बँड एक प्रत्येक बरोबर गाणं वाजवणार. नंतर मध्ये आपल्या परत बाजारपेठ फिरून मग ते गावात येऊन अच्छा 4 बँड एकत्र येऊन मग आपली पोली आपले गावातल्या लेडीज भरपूर धमाल आहेत. बरं दीपक दिसते इथं चाय पिताना. दीपक काय बोलणार आजच्या कार्यक्रमाबद्दल? मस्त ना. तर मयूरदा तू किती वर्ष झाले कोलीवाड्यामध्ये तो हा महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला येतोस? मला आता 3 ते 4 वर्ष झाली. बरोबर. तर जयदासला गेल्या वर्षी जयदास होता आपल्यासोबत आणि यंदा पण आहे आणि आणि बारक्या पण दिसतंय इथं. बारक्याचं यंदाचं पहिलं वर्ष आपल्या बँडमध्ये बसलेलं वाजवायला यंगस्टर ब्रास बँड.
आणि इथं स्वराज्य मित्र मंडळातर्फे लस्सी कशी आहे? बेस्ट असते एकदम आपल्याला वर्तक मामा भेटले तिथं आणि मामानी मस्त घातलं सँडविच कुर्ता मस्त घातलं ते काय काय मामा काय बोलणार आहात महाशिवरात्री दिवस? महाशिवरात्र काय आहे आपली प्रथा आहे ती चालू ठेवायची आहे. 21 वर्ष आहे पुढल्या वर्षी मोठ्या जोरात मोठा उत्सव साजरा करणार आहोत. 20 वर्ष होणार आहे आपली पालखी निघालेली आहे. तर मामा दरवर्षी कावडमध्ये चालत असतात. 3 वर्ष झाली 3 वर्षे मामा झाली. तर मामा
मस्त एक ड्रेसिंग चांगली ड्रेसिंग करून आले. दोन गाणी झालेली आहेत. आता तिसरं गाणं चालू आहे कोलेश्वर बँडचं. आता पालखी आहे मिरची गलीमध्ये.
चाहत्या मस्त सजून बिजून आलेले आहेत, नाचायला रेडी आहेत. मासा कसा चमकतंय बघा, फुल लाईट बीट लावून एकदम कडक मध्ये फुल राणा.
आपल्या गावातील सर्व लेडीज पण आलेले आहेत. आता सर्कलजवळ गेल्यावरती आपली कोलिगी चालू होईल. लेडीज दिसते इथं गावातल्या आपल्या. गणेश दादा दिसतोय, गणेश दादा. कादीची रास. आता रेडी आमची नाचायला. फक्त तुम्ही चालू करा एकदा शिकवली की. तर आपल्या महाशिवरात्रीच्या पालखीला सर्व गावातल्या लेडीज सर्व असतात आणि आता कोलिगी झाल्यावरती सर्वजण नाचतील. सर्वजण लेडीज फक्त पालखीसोबत आपल्या सर्वजण. गावातील लेडीज सगळं नाचायला रेडी आहेत. सर्वजण थांबले. कधी कोलिगी चालू होते.